नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये। कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये चटकदार खाण्यासाठी आज आपण दह्यातली मिरची बनवणार आहोत। दह्यातली मिरची बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मधोमध याला व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि ह्या मिरच्या आपल्याला देठासहित करायच्या आहेत। तर त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे, कढई छान तापलेली आहे। आता यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे। त्यानंतर ह्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि 5 मिनिटं आपण याला मस्त तेलामध्ये होऊ देणार आहोत। पाच मिनिटं इथे झालेली आहेत। मिरच्या तेलामध्ये छान झालेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे। याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आणि 1 मिनिट आपण हे होऊ देणार आहोत। एक मिनिटानंतर परत याला फिरवून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे दही घालून घ्यायचं आहे। परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करायचं। दही घातल्यानंतर याला परत एकदा 1 मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे। तयार आहे तिथे चटपटीत चमचमीत अशा दह्यातल्या मिरच्या। याला तुम्ही सकाळच्या, दुपारच्या, रात्रीच्या जेवणाबरोबर एन्जॉय करू शकता। तर नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा। खूप सोपी रेसिपी आहे आणि टेस्टी रेसिपी आहे, कुणालाही आवडेल अशीच आहे। तर नक्की ही रेसिपी बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।